आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणातून चर्चेत आलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना थेट आमने-सामने येण्याचे आवाहन दिले आहे। या वादाने आता अधिक उग्र रूप धारण केले असून गायकवाड यांनी प्रतिज्ञापत्र तयार करत जलील यांना लढण्याचा लेखी प्रस्ताव दिला आहे। गेल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार निवासातील जेवणाच्या दर्जावरून आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। या प्रकारावर समाज माध्यमापासून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात टीका झाली। या प्रकरणी गायकवाड यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे। याच प्रकरणावरून इम्तियाज जलील यांनी गायकवाड यांच्यावर कडाडून टीका केली होती। जगह भी तेरी वक्त भी तेरा बोल कहा आना है अशा शब्दात जलील यांनी गायकवाड यांना खुले आव्हान दिलं होतं। आता संजय गायकवाड यांनी जलील यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे। त्यांनी पोलीस महासंचालकांना उद्देशून एक प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे, ज्यात म्हटले आहे की मी आणि इम्तियाज जलील आमने सामने येणार आहोत। यामध्ये आमच्यापैकी कोणाचे बरे वाईट झाले तर जबाबदारी आमची असेल। हे प्रतिज्ञापत्र त्यांनी जलील यांच्याकडे पाठवले आहे। गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे की तू तुझ्या धर्माचे लोक आणू नकोस, मी माझ्या धर्माचे लोक आणणार नाही। आपण दोघंच फक्त आझाद मैदानावर भेटू। कुणात किती दम आहे ते तिथे कळेल। या प्रकाराने महाराष्ट्रात राजकारणात एक नवीन वळण घेतली असून आमदार खासदार स्तरावर खुले आव्हान व प्रतिज्ञापत्राद्वारे वाद मिटवण्याचा प्रकार अभूतपूर्व आहे। या घटनेवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतात याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी काल जाहीर सभेमध्ये तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे, पुन्हा काय सांगा? बघा, पहिली गोष्ट तर काल पोलिसांनी मला विनंती केली म्हणून इम्तियाज जलीलला बुलढाण्यात पाय ठेवता आला आणि मला जर त्याच्याबद्दल द्वेष असता किंवा जातीवाद असता तर मी त्याला मराठवाड्याच्या बांधरोड जामच्या अलीकडे येऊच दिलं नसतं। पण त्यांनी मला वैयक्तिक चॅलेंज केला, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना मुस्लिम धर्माला किंवा हिंदू धर्माला इन्व्हॉल्व करायची माझी इच्छा आहे। पण हा वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर माझं याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही, मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खाजच आहे तर तू एक मला अपॉइंट करून दे पोलीस महासंचालकाच्या नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा, तुला मी पत्र पाठवतो, तुला लेखी कळवतो, त्याप्रमाणे तो अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर। कोणात किती दम आहे काय फैसला व्हायचा तो पोलिसाच्या साक्षीने होईल। दोघांच्या मध्ये तिसरा कोणीच येणार नाही।